चलनच्या जाचाला कंटाळून आता खासगी वाहन मालकांनी थेट तीव्र पवित्रा घेतलाय. दंडाच्या नावाखाली होणारी लूट थांबवा या मागणीसाठी आज आरटीओ कार्यालयाला अक्षरशः वेढा घालण्यात आला. नुसती घोषणाबाजी नाही तर आरटीओच्या दारात गाड्या आडव्या लावून चक्क जाम करण्यात आलाय. हा आक्रोश आहे त्या वाहन मालकांचा ज्यांच्या खिशाला ई-चलनच्या अवाढव्य दंडाने भगदाड पाडलंय. पुकारलेला एल्गार आणि आरटीओ प्रशासनाचा उडालेला थरकाप हे दृश्य आहे आजच्या आंदोलनाचं. खाजगी मोटार मालक संघटनेने आज आरटीओ कार्यालयाचा श्वास रोखला. केवळ गेटवरच नाही तर आंदोलक आता थेट साहेबांच्या दालनापर्यंत पोहोचले. अधिकाऱ्याच्या केबिनबाहेर ठिय्या मारून बसलेल्या या मालकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. चलन रद्द करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी आरटीओ परिसर दणाणून गेला. आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे. एकीकडे वाहन मालक आक्रमक आहेत तर दुसरीकडे आरटीओ प्रशासन नियमावर बोट ठेवून बसलंय. महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर ई-चलनच्या विरोधामध्ये आज प्रचंड वाहतूकदारामध्ये रोष आहे. कुठलेही कारण नसताना कधी पाठीमागून येऊन गपचीप मेमो टाकून ई-चलन फाडून गेले हे सुद्धा वाहतूकदाराला कळत नाही. ते सर्व चुकीच्या पद्धतीने आजपर्यंत झालेली ई-चलन रद्द करण्यात यावे यासाठी आज फक्त लातूरच नाही तर महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कमिटी यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. माननीय परिवहन मंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा चालू आहे. त्याच्यामुळं आज एक प्रतिकात्मक म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सर्व वाहने आम्ही आणून इथं जमा करण्याचा प्रयत्न केला होता. पण सकारात्मक चर्चा चालू असल्यामुळे व त्यांच्या आश्वासनामुळे आज रोजी आम्ही ई-चलन रद्द करण्यासाठी त्यांना निवेदन देऊन आज रोजी इथं आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या ह्या पूर्ण मागण्या मान्य नाही झाल्या तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर छेडण्यात येईल.